लोकांना बऱ्याचदा ऐकतो की आपण आपल्या वडिलांसारखे दिसतो, की आपण आपल्या आई वडिलांसारखे दिसतो, म्हणजेच आपण बऱ्याचदा की नाही आपल्या आई वडिलांसारखे दिसत असतो. पण या पाठीमागचं नक्की कारण काय आहे? अशी कोणती गोष्ट आहे की ज्याच्यामुळे आपण बऱ्यापैकी त्यांच्यासारखे सिमिलर दिसायला लागतो? तर आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये हेच बघायचंय की आपण त्यांच्यासारखे का दिसतो, म्हणजे अशी कोणती गोष्ट आहे ज्याच्यामुळे आपण त्यांच्यासारखे दिसायला लागतो. तर नमस्कार, मी सोना मॅम, कर्मवीर प्रबोधिनी सातारा, विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणारी एक चळवळ या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुमच्या सर्वांचं स्वागत करते. तर आज आपल्याला बघायचे की क्रोमोझोम म्हणजे नक्की काय. तर आपण बघूया क्रोमोझोम म्हणजे काय. आता हे जे क्रोमोझोम आहे ते क्रोमोझोम कुठे असतात? आपली जी सेल आहे त्या सेलच्या कुठे असतात? न्यूक्लियस मध्ये असतात. न्यूक्लियस म्हणजेच न्यूक्लियसच्या आतमध्ये जे जेनेटिक मटेरियल आहे ते जेनेटिक मटेरियल म्हणजेच काय? क्रोमोझोम. आता हे जे जेनेटिक मटेरियल आहे त्या जेनेटिक मटेरियल म्हणजेच काय आपलं सांगितलं मी तुम्हाला? क्रोमोझोम, ज्याच्यावरनं काय असतात आपल्या काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या काय असतात? डिसाइड होतात. आणि ह्या कशा असतात? थ्रेड लाईक स्ट्रक्चर. काय सांगितलं आपण? क्रोमोझोम म्हणजे जे कुठे असतं? सेलमध्ये, सेलच्या न्यूक्लियसमध्ये काय असतात? जेनेटिक मटेरियल म्हणजेच काय असतात? थ्रेड लाईक स्ट्रक्चर असतात. आणि ह्या थ्रेड लाईक स्ट्रक्चरलाच आपण काय बोलतोय? क्रोमोझोम. आता ह्या क्रोमोझोम म्हणजेच काय मी तुम्हाला डायग्रामॅटिक फॉर्म मध्ये दाखवते की हे आपलं काय आहे. मी तुम्हाला एक सांगितले की आपली बॉडी आहे, म्हणजे ही एक ह्यूमन बॉडी आहे. ही ह्यूमन बॉडी कशाने तयार झाले? सेलने. सांगितलं ना, पहिल्याच लेक्चर मध्ये बघितलं होतं की सेल म्हणजे काय. तर ती बनली आहे सेल मध्ये. तर ती सेल म्हणजे काय असतं? त्याचं स्ट्रक्चर कसं असतं की हे असतं सेल मेम्ब्रेन. आणि हा काय आहे आपला? न्यूक्लियस मेम्ब्रेन. आणि ह्याच्यात काय असतं आपलं? जेनेटिक मटेरियल. जेनेटिक मटेरियल हे कसं आहे? कंडेन्स्ड आहे. जे काय आहे? डिकंडेन्स्ड होते. म्हणजेच काय? जे जेनेटिक मटेरियल आहे हे वाला, हे काय आहे? कंडेन्स्ड आहे. ते काय झालं? डिकंडेन्स्ड झालं. आणि हे काय आहे? आपला डीएनए आहे, ज्याच्यात काय आहे? जेनेटिक कॅरेक्टर्स असतात सगळे. म्हणजेच कुठले कुठले? की आपली हाईट, आपली म्हणजे आपल्या वडिलांसारखी असते ना, जे इनहेरिटन्स वाले आहेत, म्हणजेच आपली हाईट, त्यानंतर हेअर, आय, जे पण काय असतं ते कुठं असतं? इथं असतं. म्हणजेच काय? डीएनए, डीऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड. म्हणजे तिथं काय आहे? न्यूक्लिक ऍसिड असतात. कुठला आहे? डीएनए. आणि ह्याच्यात काय आहे? जेनेटिक कॅरेक्टरिस्टिक्स असतात. हे काय सांगितलं तुम्हाला? आपली ह्यूमन बॉडी कशाने क्रिएट झाली? सेलनं. एका सेलनं. ती सेल काय आहे? ही एक सेल, एक वडिलांची एक आईची, त्या म्हणून दोघांची मिळून काय मर्ज होते, त्याच्यातनं एक सेल क्रिएट होते. ती सेल असते. ती सेल म्हणजेच काय? आता सांगितली त्याच्यात काय आहे? जेनेटिक मटेरियल आहे. जेनेटिक मटेरियल जे आहे हे कंडेन्स्ड आहे. ते काय केले आपण? डिकंडेन्स्ड. म्हणजे त्याच्यात नक्की काय आहे? इथं काय आहे? डीएनए आहे. डीएनए म्हणजेच काय? त्याच्यात काय असतं इन्व्हॉल्व? आपले जेनेटिक कॅरेक्टर्स ज्या आहेत, जे जेनेटिकली म्हणजे अनुवांशिक ज्या आहेत, त्या अनुवांशिक गोष्टी कुठे आहेत? इथे आहेत. आणि म्हणूनच हेच कारण आहे की आपण आपल्या आई वडिलांसारखं दिसतो, कारण हे जेनेटिक कॅरेक्टर्स असतात ते आपल्यात येतात. आणि त्याच्यामुळे आपण आपल्या आई वडिलांसारखे थोडेफार सिमिलर दिसायला लागतो. आता मला सांगा की आपल्या ह्यूमन बॉडीत किती क्रोमोझोमची जोडी आहे? तर सांगा की आपल्या ह्यूमन बॉडीत किती क्रोमोझोम्स असतात? तर 46 क्रोमोझोम्स असतात. 46 मधले जे आता अर्धे म्हणजे 23 प्लस 23 असतात, म्हणजे त्याच्यातले जे 22 असतात, 22 पेअर्स, ते काय असतात? ऑटोसोम असतात. आणि जे 1 पेअर असते ती काय असते? सेक्स डिटर्मिनेशन. आता हे जे ऑटोसोम आहे, जे आपल्या हेअर्स, हाईट, जे काय आहे, आईज एटसेट्रा, हे सगळं कोणावर डिपेंड असतं? ह्या ऑटोसोमवर. सेक्स डिटर्मिनेशन आहे त्याच्यावर काय डिपेंड असतं? की जेंडर, म्हणजे मुलगा होणार की मुलगी होणार, हे कोणावर असतं? ह्या जे 1 पेअर आहे त्या 1 पेअरवर. बाकीचे जे आहेत ते बाकीचे जे क्वालिटीज आई वडिलांचे असतात ते आपल्यात येतात ते असतं. आता आपण बघूया की नक्की सेक्स डिटर्मिनेशन मध्ये काय आहे, की नक्की मुलगा कसा होतो आणि मुलगी कशी होते.
तर ते बघूया. तर बघा, मेल असतो, फिमेल असतात. तर फिमेल जी आहे त्या फिमेलकडे काय असतात, XX क्रोमोझोम असतात. XX क्रोमोझोम. आणि जो मेल जो आहे त्याच्याकडे असतं X आणि Y क्रोमोझोम. आता जर का बेबी गर्ल होणार असेल तर कुठले क्रोमोझोम्स गरजेचे आहे, तर फिमेल कडून Xच येणार आहे, कारण तिच्याकडे Y नाहीये. म्हणजे कुठला आला, फिमेल कडून X. आणि जर का मेल कडून X किंवा Y पैकी कुठला क्रोमोझोम, X क्रोमोझोम आला तर कोण होणार, गर्ल होणार. आता जर का बेबी बॉय हवा असेल, म्हणजे बेबी बॉय कसं डिफाइन होणार, बेबी बॉय असेल तर काय होणार, फिमेल कडून पुन्हा काय येणार, X. Y येऊ शकत नाही का, तर तिच्याकडे नाहीये, तर ते आणणार कुठून, म्हणजे तिथून कुठून आला, X आला. आता मेल कडून काय येणार, X येणार का Y येणार, मेल कडून Y क्रोमोझोम आहे, म्हणजे मेल कडून जर का Y क्रोमोझोम आला तर कोण येणार, ऑफकोर्स बॉय येणार. आणि अशा पद्धतीने काय होतात की सेक्स डिफाइन होतात, म्हणजे नक्की कोण येणार, बेबी बॉय किंवा बेबी गर्ल. आता तुम्हीच मला सांगा की जे मुलगा होणार का मुलगी होणार हे कोणाच्या हातात आहे, आपल्याला सरळ सरळ दिसतंय हे पूर्णपणे मेलच्या हातात आहे. आपण आता समाजात 2026 चालले तरी सुद्धा बऱ्याच मुलींना, म्हणजे बऱ्याच लेडीज लोकांना हा प्रॉब्लेम फेस करावा लागतो की म्हणजे त्यांना मुलगा झाला नाही म्हणून त्यांना लोक बरेच, आपली सोसायटी जी आहे ते अजूनही ब्लेम करते. पण जर का त्यांच्या हातात ही गोष्ट नाहीयेच, ही पुरुषांच्या हातात आहे, तर त्यांना ब्लेम का येतो. तर हेच आपल्याला आता त्यांना नीट समजावून सांगा. ही माझी जी व्हिडिओ आहे ती व्हिडिओ शेअर करा, अवेअरनेस स्प्रेड करा की नक्की काय चाललेलं आहे समाजात. नक्की त्यांना सांगा सायन्स काय आहे, सायन्स काय सांगतं हे त्यांना समजलं पाहिजे, म्हणजे त्यांचे डोळे उघडतील, बऱ्याच स्त्रियांचं आयुष्य वाचेल. तर आपली व्हिडिओ शेअर करा. बरं, आता तुम्हाला जर का हा कॉन्सेप्ट समजला असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला कर्मवीर प्रबोधिनी, विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणारी एक चळवळ या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.